पण एकदा का साहेबांची सही झाली तर भास्कर वाघचा शून्याचा खेळ सुरू व्हायचा. समजा 10,000ची रक्कम चेकवर असेल तर भास्कर वाघ अत्यंत शिताफीनं त्यामध्ये एक शून्य वाढवायचं. 10,000चे व्हायचे 1,00,000 रुपये आणि उरलेली रक्कम थेट भास्कर वाघच्या खिशात. देशात आजवर मोठमोठे घोटाळे झाले. कुणी शेअर मार्केटमध्ये हजारो कोटींचा डल्ला मारला, तर कुणी बनावट स्टॅम्प पेपर छापून संपूर्ण देशालाच गंडा लावला. त्यामुळेच आपल्याला हर्षद मेहता किंवा अब्दुल करीम तेलगी यांची नावं अगदी तोंडपाठ आहेत. पण या महाठगांच्या यादीमध्ये एका सरकारी क्लार्कचं नाव अगत्यानं घ्यावं लागेल, ज्यानं अत्यंत शिताफीनं सरकारी तिजोरीलाच भगदाड पाडली. हा होता धुळे जिल्हा परिषदेतला एक सामान्य कॅशियर आणि त्याचं नाव होतं भास्कर वाघ. भास्कर वाघची कामाची पद्धत अत्यंत साधी होती, पण डोकं चक्रावून टाकणारी होती. बांधकाम विभाग किंवा सिंचन विभागातले चेक ज्यावेळी साहेबांकडे सहीसाठी यायचे तोपर्यंत सगळं नॉर्मल नियमाप्रमाणे असायचं. पण एकदा का साहेबांची सही झाली तर भास्कर वाघचा शून्याचा खेळ सुरू व्हायचा. समजा 10,000ची रक्कम चेकवर असेल तर भास्कर वाघ अत्यंत शिताफीनं त्यामध्ये एक शून्य वाढवायचं. 10,000चे व्हायचे 1,00,000 रुपये आणि उरलेली रक्कम थेट भास्कर वाघच्या खिशात. बघता बघता त्या भास्कर वाघनं तब्बल 1,200 कोटींची संपत्ती जमा केली. विचार करा, 90च्या दशकात 1,200 कोटी म्हणजे आजचे किती हजार कोटी झाले असते. पण म्हणतात ना की कुठलाही पापाचा गडा भरला की तो कधी ना कधी फुटतोच. तत्कालीन CEO मनुकुमार श्रीवास्तव यांच्या एका ऑडिटमध्ये हा गैरकारभार, हा काळा बाजार उघडकीस आला. भास्कर वाघची सगळी संपत्ती जप्त केली गेली. भास्कर वाघच्या घरातली आणि बँकेच्या खात्यातली संपत्ती, मालमत्ता, रक्कम ज्यावेळी जप्त केली त्यावेळी ते पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते. 30 वर्षांचा काळ उलटून गेलाय. भास्कर वाघ जेलच्या 4 भिंतीमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतो. नुकतंच 2024 मध्ये भास्कर वाघची उरलेली मालमत्ताही सरकारकडून जप्त करण्यात आली. एका साध्या शून्यानं भास्करला करोडपती तर बनवलं, पण त्याच शून्यानं भास्करचं आयुष्य पुन्हा एकदा झिरो करून टाकलं.